आदिवासी समाजातील भौगोलिक परिस्थिती व वर्तमान परिस्थितीला अनुसरून नवीन नाविन्यपूर्ण योजनांचा विकासात्मक आराखडा आदिवासी समाजाच्या विकासाकरिता तयार करावयाचा असतो। मात्र अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालय अमरावती यांनी शासन निर्णय क्रमांक 2022/95/9 11 जुलै 2023 रोजीच्या शासन निर्णयाचे उल्लंघन करून तसेच शासनाने ठरविलेल्या ध्येय धोरणानुसार शासन निर्णयाची अंमलबजावणी न करता तसेच सामाजिक आदिवासी संघटना, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सूचना व आक्षेप विश्वासात न घेता परस्पर नेहमीप्रमाणे ठरलेल्या बाबींवरच हा आराखडा तयार करून त्याला मंजुरात मिळण्याकरिता त्याची अमरावती विभागात नव्हे तर नागपूर विभागात दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध केली व सदरचा कायदेशीर आराखडा बेकायदेशीर मार्गाने मंजूर करून घेतला। 8 जानेवारी 2025 रोजी दिलेल्या निवेदनावर आपल्या विभागामार्फत कुठलीही कार्यवाही होत नसल्याचे निदर्शनास येत आहे। त्यामुळे सदरचा आराखडा तात्काळ रद्द करण्याकरिता 21 जानेवारी 2025 रोजी एक दिवसीय ढोलबजाव आंदोलन करण्यात येत आहे, असा इशारा पत्रकार परिषदेत बिरसा क्रांती दलाच्या वतीने देण्यात आला आहे। मी अर्जुन युनाचे बिरसा क्रांती दलाचा विभागीय अध्यक्ष। आज प्रेस घेण्याचं निमित्त एकच आहे का गेल्या 1981 पासून केंद्रीय न्यूक्लियस बजेट अंतर्गत काही प्रशिक्षणाच्या योजना राबवल्या जातात। त्या योजना राबवण्याचं एकच कारण आहे तर आदिवासींच्या भौगोलिक विकासात्मक योजनेसाठी प्रशिक्षण राबवले जातात। परंतु 81 पासून तोच विषय तेच ते प्रशिक्षण, त्याच्यामुळे आदिवासीचा विकास कुठे झाला नाही। परंतु त्या निमित्तानं इथे असणाऱ्या बौद्धिक संस्था, कर्मचारी, अधिकारी यांचा विकास झालेला आम्हाला दिसून आलेला आहे। कारण की मेळघाट सारखा आदिवासीचा जो ट्रायबल भाग आहे, त्यानंतर मुळशी वरुड असेल, पुसद असेल, किनवट असेल, औरंगाबादचा काही भाग असेल, वाशिमचा असेल, अकोल्याचा असेल, इथल्या आदिवासींना स्थानिक गरजा जे असेल, स्थानिक जे उद्योग असेल, ते उद्योग अजूनपर्यंतही उपलब्ध करून आदिवासी विकास विभागाने दिली नाही। परंतु आदिवासी विकास विभाग वारंवार प्रशिक्षणाच्या योजना अशा राबवतात, त्याचा फायदा समाजाला कमी आणि बौद्धिक संस्थेला जास्त होतात। त्याच्यामुळे आज ही पत्रकार परिषद आहे का 2024 आणि 25चा जो आराखडा यांनी तयार केलेला आहे तो आराखडा अगोदर बेकायदेशीर आहे, तो आराखडा रद्द झाला पाहिजे। त्याच्यासाठी आमची पत्रकार परिषद आहे। त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आमचा का प्रतिनियुक्तीवर शासनाने प्रतिनियुक्ती म्हणून एक आदेश काढला, त्या प्रतिनियुक्तीवर एकाच टेबलवर एकच व्यक्ती 20 वर्षापासून कार्यरत आहे। अशा व्यक्तींना कुठंतरी एकाच टेबलवर असल्यामुळे ते स्वतःच बादशाह झाले। ते स्वतःला असं वाटतं का आता आम्ही एडी झालो, आम्ही पीओ झालो। त्यामुळे अशा लोकांच्या हाती टेबल देणे आणि आदिवासी एखादा कर्मचारी गेला असेल, एखादा सामाजिक कार्यकर्ता गेला असेल, त्या कार्यकर्त्याला गुंडशाही पद्धतीने त्याला ट्रीटमेंट करतात। अशा लोकांना सुद्धा तुम्ही काढलं पाहिजे, म्हणून आमची पत्रकार परिषद आहे। आणि प्रतिनियुक्ती हे रद्द झाली पाहिजे, त्यानंतर आराखडा रद्द झाला पाहिजे, विकासात्मक आराखडा तयार करणं खूप गरजेचं आहे। त्याच्यासाठी आज ही पत्रकार परिषद नाही झालं तर तुम्ही काय? तर आम्ही येणाऱ्या 21 तारखेला मंगळवारला आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालय यांच्या विरोधात ढोल बजाव आंदोलन करणार आहोत। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।